जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये सामाजिक समता कार्यक्रम या अंतर्गत सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं आज माझं हे जे आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे, या व्याख्यानाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नानासाहेब माने साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य जे.सी. गाडगे सर, आदरणीय ताई, माझे बंधू पद्माकर, रणजित माने, संतोष बिरनाळे, त्यानंतर वडवे सर आणि खास मला ऐकण्यासाठी म्हणून आलेले प्राचार्य सागर माने आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना शिक्षक. आजचा दिवस हा विशेष महत्वाचा आहे, कारण या महाविद्यालयात माझं व्याख्यान व्हावं यासाठी ही मुलं माझ्याकडे आली की सातत्यानं या विषयावरती आमचं बोलणं आणि गेले 5-1 वर्षापासून ही आमच्या पंचवार्षिक योजना आमची होती आणि ती आज सफळ संपूर्ण झालेली आहे. ही प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, त्यानुसार ही एक वेळ आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावच्या महाविद्यालयामध्ये आणि जे माने परिवारान यांनी जे चालू केलेलं आहे, जे अतिशय मनोभावे चालवत आहेत, अशा एका महाविद्यालयामध्ये व्याख्यान देणं हा माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञान साधना हा विषय घेण्याचं कारणच असे, जेव्हा पद्माकरांचा फोन आला तेव्हा मी म्हटलं आपण या अनुषंगाने बोलूया. आजकाल झालंय कसं की सगळे महापुरुष आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती जज करत असतो, बरोबर. ते युनिव्हर्सिटीत जे तज्ज्ञ तमाम फॉरवर्ड करत असतात ते कितपत फॅक्च्युअल माहिती देतात, कितपत एक्झॅगरेटेड असते आणि कितपत खोटी असते हे आपण वाचणारे बिलकुल ठरवतच नाही. ते वाचतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि परत आपण त्या फॉरवर्डिंग मध्ये शिरून जातो, आपण एक फॉरवर्ड करतो आणि मग होतं असं की खऱ्या माहितीपासून आपण खूपच लांब राहतो. मुळात पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये असतात, तिथं जाऊन वाचावं किंवा बाकी राहू दे, बाजूलाच गुगल आहे, ते काही फॅक्च्युअल माहिती मिळू शकते, ती आपण सर्च करावी, मिळवावी असं आपल्याला वाटत नाही आणि आपण जी आहे ती माहिती घेतो आणि जातो पुढे. डिटेलिंग मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आणि बाबासाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे, आता गेली लहानपणापासूनच वाचतो आहे मी, मात्र गेल्या 15-20 वर्षामध्ये जी सिरियसली वाचन करतो. आजही बाबासाहेबांचे अनेक पैलू असे आहेत की जे आपण अगदी मायन्युटली एक्सप्लोर करायला लागलो तर आणखी डिटेलिंग म्हणजे जसं गाडगे सर म्हणाले की या माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये इतकं प्रचंड कुठलंही सेक्टर असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलेलं नाही. आजही एखादं धोरण ठरवायचं झालं तर आपण शोधत मागे गेलो तर थेट बाबासाहेबांच्या पर्यंतच जावं लागतं. आरबीआयच्या पॉलिसीज पासून, कुठल्याही भारतातल्या आर्थिक धोरणापासून ते कोणत्याही सामाजिक स्वरूपाचं काम असू दे, तत्वज्ञानाचं काम असू दे, समाजशास्त्रामधलं जाती व्यवस्थेचं मूलभूत संशोधन असू दे, या सगळ्या सेक्टरमध्ये बाबासाहेबांनी प्रचंड असं काम करून ठेवलेलं आहे. आणि ते कशामुळे शक्य झालं, बाबासाहेबांना हे कसं शक्य झालं? एखादा विषय जर समोर घेतला हायपोथेटिकली, त्याच्यामध्ये त्याला भेटणं ही फार सोपी गोष्ट आहे. मात्र बाबासाहेबांनी जे डिटेलिंग केलेलं आहे, त्याचा सगळा एखादा विषय समोर आला की त्याचा समग्रता बाबासाहेबांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. मग जेव्हा फाळणीच्या बद्दल फक्त राजकीय लुटुपुटीच्या लढाया चालू होत्या तेव्हा माणूस 3 वर्ष अथक त्या प्रश्नाचा वेध घेतो, त्यातून थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचं 400 पानाचं पुस्तक साकारतो पाकिस्तान या विषयावरती, ज्याच्यामध्ये 15 प्रकरणं आहेत, 4 मोठी अपेंडिक्स आहेत. इतकं प्रचंड काम करतो आणि सांगतो ही फाळणी केल्यानंतर हे तुम्हाला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागणार. राज्यघटनेची जेव्हा समोर येते, ते काही असेच तातडीनं बाबासाहेबांना घेतला आणि त्यांच्याकडे राज्यघटनेचं कामकाज सुपूर्द केलं असं नाहीये. मसुदा समितीमध्ये तिथं ते गेल्यानंतर त्यांच्याकडे दिलेलं नाहीये. त्याची मुळं मागं आहेत, कुठवर मागं आहेत. जेव्हा सायमन कमिशन आलं
तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आता आपल्याला राजकीय गोष्टींचा वेध घेतल्याखेरीज राष्ट्रीय प्रश्नावरती जर बोलायचं आहे तर तेव्हा म्हणजे 30च्या दशकामध्ये बाबासाहेब त्यावेळी भारतामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या राज्यघटनांचे समुद्र सगळे ग्रंथ घेत आहेत, स्वतःला 15-20 दिवस कोंडून घेतात खोलीमध्ये, काय असेल ते खिडकीतून, चहा पाणी नको, डबा नको, जेवण नको, आणि मग राज्यघटनेचा अभ्यास हा तिथून चालू होतो. असंच नाहीये. आणि जेव्हा ऍक्च्युअल भारताची राज्यघटना ठरवण्याची वेळ येते त्यावेळेला हा माणूस स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणजे घटनेचा मसुदाच तुम्हाला सादर करतो की भारताला आदर्श भारताची राज्यघटना ही अशी असायला पाहिजे. ते काही एका रात्रीत येत नाही. आणि हा व्यासंग कुठून येतो एक लक्षात घ्या. आता अलीकडे काय होतंय, श्रेयवादाच्या पण घटना घडत आहेत. मी कशासाठी सांगतोय, कारण आपणही त्यातल्या कुठल्या तरी पार्टीत असतो. सयाजीरावांनी मदत दिली, शाहू महाराजांनी येस त्यांनी दिली, ते मान्य केलंच पाहिजे. मात्र ती प्रज्ञा त्या माणसामध्ये होती म्हणून त्या इतक्या तातडीनं 5 डिग्र्या घेऊन आला माणूस 6 वर्षात. स्वतःची प्रज्ञा एवढी वाढवली की सहनशीलता वाढवली की स्वतःला 18 तास सलग अभ्यास करण्याच्या एवढं क्षमतेचं बनवलं. का हो, आपल्याला असं वाटत नाही का की त्या माणसाला वाटलं नसेल का, जो अत्यंत वंचित परिस्थितीतून थेट अमेरिकेसारख्या मुक्त विचाराच्या देशात गेला, त्या माणसाला वाटलं नसेल थोडी जरा हाऊस मौज करावी, मजा करावी, चैनी करावी. बाकीचे भारतीय आलेले ते करत होतेच ना त्यांच्यासोबतचे. वाटलं नसेल, वाटलंही. पण एक क्षण असा आला की त्यांना लक्षात नाही की आपल्यासाठी नाही. आपण कंटाळा येत नसेल, तुम्ही बघा 1-2 तास 3 तास सलग अभ्यास करूया म्हणून बसा, दुसऱ्या तासाला हात दुखायला लागतो, मान दुखायला लागते. त्या माणसानं स्वतःला असं तयार केलं की किमान 18 तास अभ्यास करायचा. काय कष्ट घेतले असतील. मी हे कष्ट सांगतोय की लोकांनी जरी मदत केली, या स्वयंप्रेरणा स्वयंप्रज्ञा ही आहे की नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट बाबासाहेबांनी त्यांच्यापर्यंत ही इन्स्टिंक्ट कशी निर्माण झाली यासाठी बाबासाहेबांनी ही जी सगळी ज्ञान साधना केली तिचा आपण सगळ्यांनी वेध घेतला पाहिजे. त्याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यानं, जातीच्या चष्म्यातून बघू नका कुठल्याही महापुरुषाकडे, ते सोडून द्या, असले चष्मे फेकून द्या. राजकारणाच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टी आहेत. फुल्यांनी काय फक्त माळ्यांच्यासाठी काम केलं, ब्राह्मण महिलेपर्यंत काम केलं, त्यांनी लहान बालकापर्यंत काम केलेलं आहे. शाहूंनी काय फक्त मराठ्यांचं काम केलं नाही, पहिल्यांदा त्यांनी त्या शोषित फासे पारद्यांपर्यंत काम केलेलं आहे. रोज आपल्या पंक्तीला सगळ्या तमाम जनतेला घेऊन बसणारा राजा, सगळे बहुजन लोक, बहुजन म्हणजे ज्यांना कोणी विश्वास टाकत नव्हतं, अरे ही चोरटे आहेत, हे दरोडेखोर आहेत, अशा माणसांच्या वरती आपल्या राजपूतवाडीच्या कॅम्पची जबाबदारी दिली. स्वतःचं अंगरक्षक म्हणून त्या माणसाला नेमलं ज्याच्यावरती दरोडेखोर म्हणून शिक्का होता, या समाजानं मारला होता. त्या समाजातल्या बायकांच्यासाठी राधानगरीच्या रस्त्याचं काम काढलं. कामं करा, तुमच्यावरती स्वाभिमान जगण्याची त्यांच्यासाठी त्यांनी ही कामं तयार केली, त्यांना ती प्रेरणा दिली. तो समाज आजही तिथं राहतो आणि शाहूंची आठवण काढतो. बाबासाहेबांनी काय फक्त महाराज मागण्यासाठी काम केलं नाही, बिलकुल नाही. त्यामुळं आपण ज्या प्रत्येकाने कुठलाही महापुरुष घ्या, त्याच्याकडे पहिल्यांदा आपण ह्या आपल्या आज ज्या आपल्यावर डोळ्यावरती चष्मा आहेत त्यातून तुम्ही बाजूला काढून ठेवा. त्यांच्याकडे, त्या महापुरुषांच्याकडे आपण ह्या नजरेनं बघायला शिकलं पाहिजे. भलेही समोरचा माणूस काही सांगू दे, तुम्ही ते चष्मे तुमच्या डोळ्यावर चढवू नका. हे माझं तुम्हा तरुणांना कळकळीचं सांगणं आहे. आणि मग बाबासाहेबांच्या एकूण या प्रस्तावनेनंतर मी येतो की जगभरात बाबासाहेबांना काय ओळखलं जातं, सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी बाबासाहेबांची जगात ओळख. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक म्हणून बाबासाहेबांच्याकडे बघितलं जातं. आणि इतकं मी जे म्हणालो 18 तास ज्ञानाचा महायज्ञ मांडणार. यज्ञ म्हणजे कसल्या भौतिक आहुती टाकणारा नाही, श्रम, पैसा, वेळ, कष्ट, स्वास्थ्य, मनस्वास्थ्य ह्या सगळ्याची आहुती देऊन बाबासाहेबांनी त्यांचा तो सगळा ज्ञान यज्ञ फुलवलेला होता, साकारलेला होता. आणि मग त्यातून एका क्षणाला बाबासाहेब तुम्हाला संदेश देतात, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आपण काय करतो याचा अतिशय विपरीत अर्थ घेतो. शिकणं म्हणजे हे आपण लक्षातच घेत नाही. बाबासाहेब काय सांगतात, संघटित व्हा म्हणजे गटबाजी करा असं बिलकुल होत नाही. संघर्ष करा म्हणजे बाबासाहेबांनी जो विद्रोह शिकवला तो अत्यंत सकारात्मक स्वरूपाचा होता. बाबासाहेबांच्या आयुष्यात रक्तरंजित क्रांती करण्याचे अनेक प्रसंग होते, शक्य होतं.
महाडपासून त्याची सुरुवात होते. लोक सांगत बाबासाहेब तुम्ही फक्त होय म्हणा, यांची एक टाळकी सडकून काढू. ज्या लोकांनी आमच्या अन्नात माती कालवली, ज्यांनी आमची डोकी फोडली, बाबासाहेबांनी सनदशीर मार्ग सोडायचा नाही म्हणून सांगितलं. पहिल्यांदा तिथे बोलतो. धम्मक्रांतीच्या वेळी सुद्धा हे बाबासाहेबांना शक्य होतं. या देशाचा इतिहास, भूगोल सगळं पालटून टाकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. त्या क्षणाला सुद्धा बाबासाहेबांनी अत्यंत संयम पाळला, प्रचंड अभ्यास. धम्माशी उगीच नाही जोडलं बाबासाहेबांनी या देशाला. वे ऑफ लाईफ आहे. धम्म म्हणजे कुठला धर्म नाही दिला, जगण्याची रीत शिकवली, पंचशील दिलं या देशाला. बुद्ध काय सांगतो? बुद्ध जन्माच्या आधीचं ना बोलतो ना पुढचं काय सांगतो मृत्यूनंतरचं. बुद्ध या दोन जन्म आणि मृत्यू या दरम्यान तुम्ही चांगलं कसं जगायचं हे सांगतो. चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, अपेयपान करू नका आणि प्राणीमात्रावर दया करा. आणि ही 5 मूल्ये तुम्ही पाळा आयुष्यात. तुम्ही बौद्ध होऊन जा, कुठल्याही धर्माचे तुम्ही पालक असाल. हीच तत्व आहे आणि ह्याच तत्वांची बाबासाहेबांनी या देशाला जोडायचं काम केलेलं आहे. ही प्रज्ञा आहे. ही कुठून येते? त्या दृष्टीनं आपण आज मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेबांना हा जो सगळा शिक्षण होतं, तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांना एक समग्रता अभिप्रेत होती. तुमचं व्यक्तिमत्व हे समग्र पद्धतीनं घडलं पाहिजे. स्वयंपूर्ण तर तुम्ही झालंच पाहिजे, पण स्वयंप्रज्ञता तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. आणि आजकाल आपण शिक्षणाकडे कसं बघतो की एज्युकेशन विदाउट एम, आपल्या समोर काही ध्येयच नाही. म्हणजे मुलं शिकतात की बाबा काहीतरी एखादी नोकरी लागली तर लागली, मिळाली तरी मिळाली, आणि पोरी शिकतात आई बाप म्हणते तर लग्न ठरत नाही, बघण्याचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत शिकता. हे आहे का शिक्षणाचं ध्येय? हे मूळ शिक्षणाचं ध्येय का? काय काय आपल्याला काय शिक्षण म्हणजे काय वाटतं की समोर पाठ्यपुस्तक वाचायची, पास व्हायचं, डिग्री घ्यायची की झालं आपलं शिक्षण. बरोबर आहे? हे इतकं सरधोपट आहे का? शिक्षण हे अभिप्रेत आहे का? हे होतं का बाबासाहेबांना? नक्कीच नाही. आपण सेमिस्टर पॅटर्न मध्ये शिकता तुम्ही, बरोबर? सेमिस्टर पॅटर्न मध्ये काय असेल, 3 महिने शिकायचं, 4थ्या महिन्यात परीक्षा द्यायची, 5व्या महिन्यात पास व्हायचं, 6व्या महिन्यात सुट्टी घ्यायची की पुढच्या सेमिस्टरला जायचं. म्हणजे इतकं आपण 3 महिन्यापर्यंत आपलं एज्युकेशन आणून ठेवलं. आणि काय करतो की मागच्या सेमिस्टरचा प्रश्न आला की आउट ऑफ सिलेबस आहे म्हणून सांगतो. मास्टर मागचं विचारलंय, झालंय ते पास झालो आम्ही, आता विचारायचं नाही. म्हणजे आपल्याच करिक्युलम मधलं मागचं आपण शिकत नाही, ते विसरून जातो. म्हणजे पुढे जात आपला रोड शिक्षण नाही, शिक्षण रोड झालाय. पुढे जात राहायचं, मागचं सपाट करत जायचं. अरे ही भूमी मनाची मशागत कधी होणार? त्याची सपाटीकरण काय करताय? आणि मग आता ग्रॅज्युएशन व्हायला लागलं की मग वेध लागतात स्पर्धा परीक्षेची, बरोबर आहे? मग 6वी पासूनची एनसीआरटीची पुस्तक, कुणाचा भाऊ आहे, तुझा भाऊ आहे काय रे, तुमचं शेजारी आहे काय रे, 6वी पासूनची पुस्तकं गोळा करायची. आणि मग अभ्यासाला चालू 6वीचा इतिहास, भूगोल, विज्ञान, जे ज्या त्यावेळी जर कदाचित समजून घेतलं असतं आणि लक्षात ठेवलं असते मूलभूत विज्ञानाच्या गोष्टी, तर ही वेळ आली नसते. त्यानंतर आपण हे चालू होतं त्यावेळी आउट ऑफ सिलेबस म्हणत नाही. एमपीएससीची परीक्षा देताना शाळेत कॉलेजात मात्र नाही, मास्तर सिलेबसच्या बाहेरचं विचारायचं नाही. सिलेबस म्हणजे काय? अरे तुमची क्षमता ओळखून त्या पॅटर्न मध्ये, त्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिलेल्या गोष्टी आहेत. पुढं जायचं आहे. आधी कोल्हापूर जिल्ह्याचा भूगोल असतो, मग पुढे महाराष्ट्राचा भूगोल पुढच्या वर्षी येतो, मग भारताचा भूगोल येतो, त्यानंतर जगाचा भूगोल आणि इतिहास येतो. हे कशासाठी? की तुमच्या आकलनाच्या कक्षा विस्तारत जातील आणि तुम्ही त्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी आणखी शिकत जा. आणि मग डिटेलिंग पर्यंत जातो. ग्रॅज्युएशन मध्ये मग एका विशिष्ट विषयाचे तुम्ही तज्ञ व्हावं अशी ती अपेक्षा असते. मात्र ते न करावं, ते सगळं विसरायचं. आणि एमपीएससीच्या पलीकडे सुद्धा व्यावहारिक जगात गेल्यानंतरच काय, ते तर सगळं आउट ऑफ सिलेबस आहे. तिथं आपण म्हणतोय काय, दुकानदार आउट ऑफ सिलेबस आहे, बिस्किटाच्या पुड्याची किंमत 6 रुपये शिकवा नाही आम्हाला, म्हणतो का? नाही म्हणत. मग शिक्षणाकडे जर आपण ह्या पद्धतीनं असं बघत असू, आपल्या समोर उद्भवणाऱ्या प्रसंगाला तोंड देताना आपण ह्या शिक्षणाचं काय उपयोजन करतो, काय पद्धतीने या शिक्षणाकडे बघतो, गांभीर्यानं बघण्याची गोष्ट आहे मित्र. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्या व्यावहारिक जगाला सामोरं जाण्यासाठी सर्वार्थानं जे तयार करतं आपल्याला, ते खरं शिक्षण आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. आणि बाबासाहेबांना या जीवनाच्या लढाईला सिद्ध करणारच शिक्षण अभिप्रेत होतं.
प्रत्येक प्रसंगाला अतिशय सक्षमपणाने सामोरे गेलं पाहिजे. यासाठी या शिक्षणानं तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास दिला पाहिजे, ही अपेक्षा बाबासाहेबांची शिक्षणाकडून आहे. आता या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांचं शिक्षण कसं झालं इकडं आपण थोडं ओढूया. डोळ्यासमोर आणावं 100-125 वर्षापूर्वीची परिस्थिती डोळ्यासमोर आणा. काय असेल? प्रचंड विषमतेनं बजबजलेलं सगळा समाज, बरोबरीची वागणूक, म्हणजे तुम्ही माणूसच नाही, माणसाला माणूस म्हणून सोबत घेण्याची ज्या समाजाची मानसिकता नव्हती, अशा समाजामध्ये जातीभेदाच्या संकल्पनेने सगळा बुजबुजलेला असा तो काळ. आणि त्या काळात एका महार जातीत जन्मलेल्या मुलांना शिक्षण घ्यायचं ही समाजाकडून कधीही न स्वीकारली जाणारी बाब होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती ब्रिटिश लष्करात सुभेदार पदापर्यंत मजल मारलेले रामजी सकपाळ ठरवतात की आपल्या मुलाला आपण शिक्षणानं समृद्ध करायचं. ठीक आहे, ठरवणं वेगळी गोष्ट होती, पण प्रत्यक्षामध्ये त्या गोष्टीवरती अंमल करणं ही फार अवघड गोष्ट होती. रामजी बाबांना शिक्षणाबद्दलचं प्रेम प्रचंड होतं. ते लष्करी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते, त्या मुलांना ते तयार करत होते लष्कराच्या मऊच्या कॅम्पमध्ये. तर त्यामुळं त्यांना शिक्षणाचं महत्व समजलेलं होतं आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिकवण्याचा चंग बांधलेला होता. ज्या ठिकाणी आपल्याला बरोबरीची वागणूक मिळत नाही अशा ठिकाणी त्या छोट्या भीमरावचा जीव कसा रमत असेल का? समजा इथंच तुमच्या वर्गात तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्यावर बोलणं सोडलं तर त्या भोवतालामध्ये तुमचं मन रमणार का? आणि इथं तर कोणीच आपलं म्हणत नाही. अशा परिस्थितीमध्ये भीमराव शाळेपासून अलिप्त होते, त्यांना ती शाळेची गोडी वाटत नव्हती. मात्र तरी सुद्धा रामजी बाबा त्यांच्यावरती सतत शिक्षणातून येणाऱ्या स्वाभिमानाचे संस्कार करत राहिले आणि सातत्यानं ते त्यांच्या मनावर बिंबवायचे की भिवा, तू खूप मोठा माणूस होणार आहेस, तू खूप मोठा पंडित होणार आहेस, खूप शिक आणि आपल्या कुळाचं नाव मोठं कर, असं रामजी बाबा सातत्यानं त्यांना सांगत असत. त्यांना दिसायचे त्यांची परिस्थिती समोर काय आहे, बहुतालही त्यांना माहिती होतं. मात्र तरी सुद्धा रामजी बाबांनी आपलं संस्काराचं काम सोडलं नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये रामजी बाबांचा हा फार महत्वाचा वाटा आहे, तुम्ही लक्षात घ्या. बाबासाहेबांनी त्यांचे रामजी बाबांचे संस्कार आपण विसरू नाही शकत. त्यांची जडणघडण, त्यांच्या ह्या सुरुवातीच्या कालखंडातली पायाभरणी ही रामजी बाबांनी फार प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने केलेली आहे. म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख आणि जाणीव या ठिकाणी आपण ठेवणं मला महत्वाचं वाटतं. आणि या अतिशय विषमतेच्या अशा वातावरणामध्ये मग बाबासाहेबांचं साताऱ्याच्या कॅम्प स्कूलमध्ये त्यांचं आणि त्यांच्या भावाचं प्राथमिक शिक्षण झालं. वर्गात सगळ्यात शेवटी बसायचं, वेगळी वागणूक, शिवाशिवीची भावना, अगदी पाणी पिण्यासाठी सुद्धा शिपाई हौदावर येईल कधीतरी आणि तो एक घोटभर पाणी वरून आपल्या हातावरती उजळीत टाकेल यासाठी तहानेनं व्याकुळ होऊन तिथं तडफडत उभं राहायचं. आणि कधी एक त्या शिपायाला दया आली तर तो येऊन पाणी वाढणार आणि मग तुमची तहान त्या थेंबानं भागणार. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षणाची गोडी लागायला पाहिजे, हा एक मोठा प्रश्न होता. आणि याच परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतला. हाच 7 नोव्हेंबर दिन आता साताऱ्यामध्ये आणि एकूण राज्य शासनानं शाळा प्रवेश दिन म्हणून डिक्लेअर केला. तो बाबासाहेबांचा या शाळेतला पहिला दिवस होता, म्हणून हेही या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. आणि महाराजांची मुलं म्हणून जी वेगळेपणाची वागणूक त्यांना मिळायची ती तर मिळत होतीच, आणि त्यामुळे भीमरावांचा जीव अतिशय घुसमटायचा. मात्र मूळ त्यांचा स्वभाव खूप गूढ स्वरूपाचा होता आणि ही सगळी परिस्थितीने दिलेला तो गूढपणा होता, बहुतालानं दिलेला होता. मुलांचे गट करायचे, हॉकी खेळायचे, क्रिकेट खेळायचं, फुटबॉल खेळायचं. प्रचंड बाबासाहेबांना क्रिकेट प्रचंड सुंदर खेळत होते. मात्र जो मुलगा शाळेच्या बाहेर त्याच्या मित्रमंडळीत क्रिकेट उत्तम खेळायचा, शाळेत मात्र बॅटला आणि बॉलला स्पर्श करायची त्याला परवानगी नव्हती. तिथं मात्र मैदानाच्या बाहेर बसून त्यानं चाललेला क्रिकेटचा खेळ बघायचा, तिथं ती बॅट त्याच्या हातात घेण्याची त्याला स्वातंत्र्य नव्हतं, तो कितीही उत्तम खेळत असतो. असा सगळा तो मोहताला. आणि आयुष्यात जाणीवा निर्माण करणारे काही प्रसंग असतात आणि तसे अनेक भीमरावांच्या वाट्याला आले. त्यातला एक प्रसंग बाबासाहेबांनी स्वतःच नवयुगच्या एका मुलाखतीमध्ये सांगितला. आखरेंनी बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष अंक काढला होता, तिथं त्यांनी हा प्रसंग सांगितलेला आणि हा अतिशय विदारक आहे.
की त्यावेळी दुष्काळी कामं काढली होती सरकारनं आणि गोरेगावला साताऱ्यापासून काही अंतरावरती गोरेगावला रामजी बाबा त्या दुष्काळी कामावरती ठेकेदार होते. आणि मग या मुलांच्या परीक्षा वगैरे झाल्यानंतर त्यांना रामजी बाबांनी बोलवले की काही दिवस तुम्ही माझ्याकडे या. ही मुलं छोटी छोटी मुलं, लक्षात घ्या, 5-10 वर्षाच्या दरम्यान ज्यांचं वय आहे अशी ही मुलं आहेत. पहिल्यांदा आगगाडीनं प्रवास करायचा म्हणून खुश झालेली होती. बरं, रामजी बाबांचे संस्कार असे होते, रोज कबीराचे दोहे म्हटल्याखेरीज जेवायला बसू द्यायचे नाही. त्यामुळे यांची वाणी शुद्ध झालेली होती या मुलांची. कपडे नीट नेटकेच पाहिजे, टापटीप असायलाच पाहिजे. बाबासाहेबांच्या वरती हा प्रभाव तिथपासूनच आहे, लक्षात घ्या. बाबासाहेब तुम्हाला कधीही कुठल्याही फोटोमध्ये किंवा कधी आजागळासारखे दिसत नाही, कारण तो नेटकेपणाचा संस्कारच तसा होता. आणि बाबासाहेबांनी पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी सांगितलंय की चांगले पोशाख आणि पुस्तकं याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात दुसरा शौक नाही. बायका त्यावेळी ते बघायचे की बामण आहे म्हणायचे, बामण आहे. कारण बामणासारखं त्यावेळी समाजाची धारणाच अशी की फक्त ब्राह्मणांनीच अशा पद्धतीची वेशभूषा करायची, तो अधिकार इतर कोणालाही नाही. मात्र कालांतरानं त्या महिलांच्या वरती तो इम्पॅक्ट बाबासाहेबांनी टाकलेला आहे. हे ब्राह्मणत्व रुजवलं, कारण हा अधिकार फक्त ब्राह्मणाचा नाही, हे बाबासाहेबांनी त्यांच्या वेशभूषेतून तो संस्कार त्यांच्यापर्यंत रुजवला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही मुलं अशी तयार होऊन निघाली आणि त्यांनी बाबांना कळवलं होतं त्यांच्या की आम्ही येतोय. पण त्या नोकराच्या हलगर्जीपणामुळं रामजी बाबांना या मुलांचं पत्रच मिळालं नाही. गोरेगाव स्टेशनवर उतरली मुलं, तिथूनही काही अंतर अजून बैलगाडीतून किंवा चालत जावं लागणार होतं, बरंच अंतर होतं. ही मुलं स्टेशनला उतरली, गाडी निघून गेली आणि ही वाट बघतात कोणीतरी आपल्याला घ्यायला येईल काय नाही. बराच वेळ झाला या मुलांचं कोणीच येत नाही असं म्हणून, आणि लहान मुलं प्लॅटफॉर्मवर उभी असलेली बघून स्टेशन मास्तर पुढे आला. पोशाखावरनं त्यालाही वाटले ब्राह्मणाची मुलं असते. अगदी प्रेमानं चौकशी करायला पुढे सरसवला, बाळा कुणाचे रे मुलं तुम्ही? महाराजी म्हटल्यानंतर जसं काही त्याच्या अंगावर कोणीतरी पाल टाकावी इतका दचकून तो मागे सरकला. या मुलांच्या बद्दलचा त्याचा दृष्टिकोनच बदलला. फक्त जातीच्या उच्चारानं जी त्याच्या मनातली भावना होती पूर्णपणे बदलून गेली आणि तो दूर त्यांच्यापासून सरकला. मुलं गयावया करणार, बाहेर उभे होते बैलगाडीमध्ये, दुप्पट पैसे देतो पण आम्हाला घेऊन चला गोरेगावला, तुम्ही म्हणाल ती रक्कम देऊ. तरी सुद्धा कुणीही बैलगाडीवानाला त्यांची दया आली नाही. शेवटी त्या स्टेशन मास्टरलाच कसा काय पाझर फुटला आणि तोच पुढे झाला. त्यानंच एका बैलगाडीवाल्याकडे रदबदली केली, बाबा यांना घेऊन जा, लहान मुलं दिसत आहेत. तो तयार झाला दुप्पट पैसे घेऊन. कशा कुठल्या अटीवर करायला झाला की मी खाली चालणार आणि या मुलांनी त्यांची गाडी चालवायची. विचार करा, 5-10 वर्षाच्या मुलाच्या हातात बैलगाडीचा जूक तो घ्यायचा आणि चालवायचे. मात्र भीमराव त्यात पण तयारीचे होते. या सगळ्या हुडपणामध्ये हे पण गोष्टी केलेल्या होत्या. बैलगाड्या जोडायच्या, सोडायच्या, पाडायच्या, हे सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळं तयार झाले. बैलगाडी त्यांना चालवायला घेतली, मुलं बसली त्याच्यामध्ये आणि रात्र व्हायला लागली. त्यानंतर बैलगाडीवाल्याने त्यांना एका नाल्याच्या बाजूला गाडी लावायला सांगितली आणि म्हटलं इथं खाऊन घ्या तुमचं काय असेल. तोही निघून गेला जेव्हा आणि नाल्याचं पाणी प्या. मुलांनी कोरडी भाकरी खाल्ली जी काय आणली. नाल्यात पाणी प्यायला जाऊन बघतात तर काय, पाण्यापेक्षा शेणामुताचा चिखल सगळा देतो. मुलांनी पाणी प्यावं कसं? तशीच कोरडी भाकर खाल्लेली, तसाच घसा कोरडा पडलेला, ताणलेला, पाणी नाही सोबत. तुम्ही तुमच्या 5-10 वर्षाचं तुमचं आयुष्य डोळ्यासमोर आणा बरं का. हे रिलेट करा त्याच्याशी. हे प्रसंग एका 5-7-8-9 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यामध्ये येतो, ज्याला प्यायला पाणी मिळत नाही, तहानेनं जीव कासावीस झाला. आता मी इथं 10 मिनिटं बोलायला आलो तर मी येताना पाण्याचा घोट घशात टाकून उभा राहिलो इथे. आणि त्या मुलांनी प्रवास केलेला आहे, आता जेवलेले आहेत, घसा कोरडा पडलाय आणि प्यायला पाणी नाही. गाडीवान कुठे निघून गेलेला, तो काही पाणी देण्याची शक्यता नाही. असा प्रवास करत 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 एका टोल नाक्यापर्यंत गाडी येते. तिथे या मुलांनी गाडीतून उड्या मारतात आणि तिथला टोलवालाही नाही, त्यांना फक्त थांबायला जायला परवानगी देतो. पाण्याचा थेंब देत नाही. पाणी कुठे आहे म्हटल्यावरती लांब डोंगराकडे, तिथं जाऊ डोंगरावर प्यायचा म्हणून सांग. हा फक्त जातीमुळं ही अपपर भावाची भावना किती खोलवर रुजलेली होती बघा, की पाण्याचा एक थेंबही या मुलांना मिळाला नाही. आणि बाबासाहेबांच्या मनावरती हा प्रसंग
खूप विधारक पद्धतीनं कोरला गेला होता. आणि ही इतकी चांगली मुलं, मात्र यांना कुठला नावी सुद्धा केस कापायला तयार व्हायचा. नावीच काय की जो माणूस गाई म्हशी भादरायचा तो सुद्धा यांची केस कापायला तयार व्हायचा नाही. बाबासाहेबांची थोरली बहीण होती, ती वस्त्राने ह्या मुलांची केस कापायची. विचार करा, आज तुम्ही इमॅजिन करा त्या काळात काय झालं असेल या माणसांना. मग अशा याच्यामध्ये आणखी एक दुसरा प्रसंग ह्याच काळामध्ये घडलेला की बाबासाहेबांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करावा आणि पंडित व्हावं अशी एक रामजी बाबांची सुप्त इच्छा होती. आणि त्या मात्र तिथं त्यांच्या थोरल्या भावाला पण ते नाकारलेलं होतं तिथल्या संस्कृत शिक्षकानं. आणि बाबासाहेबांनी नाकारलं की गिरवाण भाषा शिकण्याचा, गिरवाण वाणी शिकण्याचा अधिकार शूद्रांना नाही, त्यामुळे मी त्यांना शिकवणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिक्षकांनी घेतलेली होती. जो की त्याचा मुळात अधिकारच नाही, मात्र त्याच्यात तत्कालीन धर्मसत्तेनं आणि समाजानं तो अधिकार त्याला दिला होता. त्यानं बाबासाहेबांना संस्कृत शिकवायला नाकारलं. आणि असं असताना बाबासाहेबांना मग त्यामुळे पर्शियन भाषा शिकावी लागली त्या काळामध्ये. तरी सुद्धा आता आपल्यासारखा एखादा असं तर संस्कृत बद्दल आपण तिरस्कारानं त्या भाषेकडे जायचंच नाही असं म्हणून आपण बाजूला झालो असतो, कदाचित आयुष्यात संस्कृतकडे बघितले नसतं. मात्र बाबासाहेबांनी तसं केलं नाही. स्वप्रयत्नानं स्वकष्टानं संस्कृत आत्मसात केली आणि आपल्या शालेय जीवनात संस्कृत शिकता आलं नाही ह्याची खंत शेवटपर्यंत त्याच्यामध्ये. जर तसं असतं तर मी संस्कृत भाषेचा आणखी मी पारंगत झालो असतो विद्यार्थी, असं बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं. आणि त्यांचं संस्कृतचं प्रेम हे अतिशय अबाधित स्वरूपात होतं. संविधान सभेत पुढे 10 सप्टेंबर 1949 बी.व्ही. केसकर आणि नजीरुद्दीन अहमद यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा करण्याचा ठराव आणला होता संविधान सभेमध्ये. आणि त्यावेळी बाबासाहेबांसह 15 सदस्यांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला. जेव्हा हिंदी की हिंदुस्थानी अशा पद्धतीचा वाद संविधान सभेत चालू असताना मध्येच हा संस्कृतचा ठराव लावला. आणि बाबासाहेबांनी त्याला पाठिंबा दिल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावलेल्या होत्या की बाबासाहेब कसे काय संस्कृतला पाठिंबा देऊ शकतात, कारण हा प्रसंग सगळ्यांना माहिती होता. मात्र त्यानंतर पीटीआयच्या एका प्रतिनिधीनं बाबासाहेबांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा बाबासाहेबांनी त्याला प्रतिप्रश्न केला, व्हॉट इज रॉंग इन संस्कृत, व्हॉट इज द रॉंग इन संस्कृत, असं बाबासाहेबांनी त्याला विचारलं. तर इतकं प्रभुत्व बाबासाहेबांनी संस्कृतवरती मिळवलं. आणि संस्कृत परिषदच नाही तर मराठीसह इंग्रजी, गुजराती, जर्मन आणि फ्रेंच या भाषांच्यावर सुद्धा बाबासाहेबांचं प्रभुत्व होतं. बाबासाहेब, आणखी हा किस्सा पण सांगायला पाहिजे, बाबासाहेब जेव्हा अमेरिकेला गेले ना तेव्हा त्यांनी स्वतःला इंग्रजीमधून विचार करायची सवय लावली होती पूर्णपणे. आज आपलं इंग्रजी कसं असतंय, तुझं नाव काय, माझं नाव आलोक आहे, माय नेम इज आलोक, असं आपण मनातल्या मनात ते करतो आणि प्रॅक्टिसनं मग बोलायला चालू करतो. बाबासाहेबांनी ही सवय डायरेक्ट इंग्लिश मधून विचार करायची स्वतःला लावली होती. आणि जेव्हा ते अमेरिकेतून परत आले त्यावेळी त्यांनी मूकनायक चालू केला. तर सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेब आग्रले इंग्रजीमध्ये लिहित असत त्याचे तजुर्बे, आणि मग मराठीमध्ये. बरं, ते मराठीतलं नुसतं भाषांतर नसायचं इंग्रजीतलं, त्यामध्ये संत साहित्य असायचे, मराठीतले अत्यंत दुर्मिळ वाक्प्रचार, म्हणी, या सगळ्यांनी समृद्ध अशी बाबासाहेबांची भाषा मूकनायकामध्ये बहिष्कृत भारतात आपल्याला वाचायला मिळते. इतकं त्यांचा तो भावानुवाद असायचा. म्हणजे तेच विचार मराठीत देताना त्या मराठीच्या पूर्ण आशयासह आले पाहिजेत हा आग्रह बाबासाहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला. सांगायचा हेतू असा की जी भाषा बाबासाहेबांनी शिकायला नकार दिला होता तिच्यावरती कशा पद्धतीने त्यांनी प्रभुत्व मिळवलं. आज आपण काय होतंय, आम्ही मराठी भाषेची अस्मिता घेऊन मिरवतो. अरे पण ती इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही मराठी भाषेची अस्मिता मिरवता. इंग्रजी शिका, त्या भाषेवरती प्रभुत्व मिळवा आणि इंग्रजीतून मराठी भाषा किती महत्वाची आहे यासाठी तुम्ही आग्रह धरा. मग धरा. या देशाला 13 भाषा अवगत असणारा पंतप्रधान लाभलेला होता पी.व्ही. नरसिंहरावांसारखा, ज्यानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये अस्खलित मराठीतून, एखादा मराठी पंडितही बोलणार नाही अशा मराठीतून त्यांनी वाचन केलेलं होतं. तेव्हा भाषेची अस्मिता तुमच्यामध्ये तुम्ही मिरवा, जरूर मिरवा. मात्र भाषा आत्मसात केल्याच्या नंतर मराठी तर कुठं आपण व्यवस्थित बोलतो, त्यातही 4 इंग्रजी शब्द, 4 पर्शियन शब्द, 2 फारसी शब्द असे सगळे घेऊन आपली चालू असते. शुद्ध मराठी कुठं बोलतो आपण, हे प्रभुत्व आपण मिळवलं पाहिजे. तर पुढं ते बाबासाहेब मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले आणि
त्या काळात त्यांना अवांतर वाचनाची खूप मोठी गोडी लागली एमफिस्टन हायस्कूलमध्ये. आणि मग तेव्हा रामजी बाबा काय लांब होतं एमफिस्टन हायस्कूल त्यांच्या चाळीपासून बीडीडी चाळीपासून लांब होतं, त्यामुळे ते त्यांना पाससाठी पैसे द्यायचे. तर बाबासाहेब आयुष्यात एकदाही त्या रेल्वेनं किंवा ट्रामनं हायस्कूलला गेले नाही. त्या पैशाची पुस्तकं घ्यायची, त्या पैशाची पुस्तकं घ्यायची, नुसती घ्यायची नाहीत, वाचायची, आपल्या मित्रमंडळींना द्यायची. नवीन पुस्तकातले नवीन शब्द काय वाचणार, त्यामध्ये नवीन वाक्प्रचार काय आहेत, नवीन म्हणी काय आहेत, नवा विचार काय आहे, हे वही टिपून ठेवायचे. ही सवय त्यांनी स्वतःला लावली. आज आपण कादंबरी वाचल्यासारखं कुठलंही वैचारिक पुस्तक वाचतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा पुस्तक वाचनाचा नाद त्यांचा इतका वाढला की कित्येकदा त्यांचं शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. रामजी बाबांना ते आवडायचं नाही. त्यांना असं वाटायचं की शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको. मात्र तरी सुद्धा त्यांनी त्यांना प्रोत्साहन मात्र दिलं वाचनाला. असं प्रोत्साहन दिलं की सातत्यानं बाबासाहेबांना सांगायचे, हार्वर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक. करखडकर त्यांच्याकडून करून घेतलेला होता बाबासाहेबांच्याकडून. अंकगणिताची पुस्तकं बाबासाहेबांच्याकडनं रामजी बाबांनी सोडून घेतलेली होती. आणि असं करत असताना जेव्हा एखादं पुस्तक बाबासाहेबांना हवं असायचं तर तेव्हा रामजी बाबा पेन्शनीतलं शक्य तेवढे पुस्तकं घेऊन द्यायचे. विचार करा, खाणारी 5-10 तोंड आहेत मागं, आणि त्यामध्ये पेन्शन किती तुटपुंजी असणार. त्यातून ह्या पोराचं हे पुस्तकाचा हट्ट पूर्ण करायचा. कधी कधी ओढा पण व्हायची. मग काय करायचे, आपल्या लेकीची लग्न करून दिली तर एखाद्या त्या लग्नात तिला काहीतरी दागिना यांनी दिलेला असायचा, तो लेकीच्या दारात जाऊन उभा राहायचा. विचार करा, त्या काळामध्ये लेकीच्या दारात काहीतरी मागायला बापानं जाऊन उभं राहणं स्वाभिमानाची खूप मोठी ठेच खाणारी गोष्ट असते. आजही लोक आम्ही लेकीच्या घरात पाणी पित नाही असं दुराभिमानानं सांगायचे, मला बिलकुल आवडत नाही. तर रामजी बाबा जाऊन उभे राहायचे, तिच्याकडनं एखादा दागिना घ्यायचा मागून, तो दागिना सावकाराकडे गहाण ठेवायचा, त्यातनं पुस्तक घ्यायचे, ते बाबासाहेबांना आणून द्यायचे. आणि पेन्शन झाली की पहिल्यांदा लेकीचा दागिना सोडवायचा, तिला परत करायचा आणि उरलेल्या पेन्शन मध्ये मग घर चालवायचं. आणि परत त्यांचा एखाद्या पुस्तकाचा हट्ट आहेच. काय ओढाताण करून घेतले असेल. आजकाल पुस्तकासाठी हट्ट करणारं पोर हे दुर्मिळ आहेच, पण त्या पुस्तकाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी एखादा दागिना गहाण टाकणारी आई बाप तरी कुठं आहेत. हे आजचं वास्तव आहे ना. पुस्तकाची आजकाल रद्दी म्हणून आपल्याला कुणाच्या घरात पुस्तक आहेत, काय करायचे पुस्तक एवढी टाका रद्दीमध्ये. मात्र बाबासाहेबांचं तसं नव्हतं. दुसरी गोष्ट, या वाचनाचा सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं त्यांच्या पुढच्या आयुष्यात की त्यांना त्या वाचनाच्या छंदाचा इतका लाभ झाला आणि त्यांनी स्वतःची स्मरणशक्ती अशी तयार केली होती की कुठलंही पुस्तक वाचलं अशा पद्धतीनं वाचलं पाहिजे. लक्षात घ्या, वाचनातून काय काय होऊ शकतं हे बाबासाहेबांच्याकडे बघून आपल्याला समजतं. स्वतःची इतकी स्मरणशक्तीची क्षमता त्यांनी वाढवली होती की एखादं पुस्तक वाचलं की फोटोग्राफिक मेमरीत त्यांच्यात छापलं जायचं. आणि मग त्यांनी सांगितलं की कुठल्या एखादा संदर्भ जर मला हवा असेल तर तो कुठल्या पुस्तकात कुठल्या पानावर आहे हे सगळं मला आठवतं. एवढं त्यांनी स्वतःला तयार केलं होतं. आजकाल आपण पुस्तकच वाचत नाही, त्यामुळे संदर्भ कुठं याचं काही संदर्भ लागण्याचं कारण नाही. मात्र ही अशी गोष्ट होती. आणि दुसरी एक गोष्ट त्याच कालखंडामध्ये अशी झाली की बाबासाहेबांना स्वतःचा ग्रंथसंग्रह असावा अशी एक महत्वाकांक्षा बाबासाहेबांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग पुढं त्यांचं ते स्वप्न त्यांनी राजगृहाच्या रूपानं पुढं साकार केलं. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन हवा असलेला ग्रंथ घ्यायचं बाबासाहेबांचं धोरण होतं. आणि त्यातून त्यांनी अनेक अभिजात ग्रंथांचं वाचन केलेलं होतं. अनेक जुन्या पुस्तकांच्या दुकानात फिरून आवश्यक ती सगळी पुस्तकं गोळा केलेली होती. ती सगळी पुस्तकं बाबासाहेबांच्या या राजगृहाच्या याच्यामध्ये आहेत. अगदी परदेशात सुद्धा गेले तरी बाबासाहेब पहिल्यांदा तिथल्या पुस्तकाच्या दुकानातून फेऱ्या मारत. म्हणजे गोलमेज परिषदेला जेव्हा पहिल्या गेले तेव्हा बाबासाहेबांनी 3 पेट्या पुस्तकं पाठवली. आणि त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला त्यांनी त्यांच्या मित्राला पत्र पाठवलं की जे एखाद्या बैलगाडीची वगैरे व्यवस्था करा किंवा एखाद्या गाडीची 24 पेट्या पुस्तकं पाठवली. जेव्हा पहिल्यांदा बाबासाहेब इंग्लंडहून आले त्यावेळी नाही अमेरिकेतून आले त्यावेळी त्यांनी एका आगबोटीतून पुस्तकं पुढे पाठवली होती. मात्र
त्याच्यावरती बॉम्ब हल्ला झाल्यामुळे ती बोट बुडाली, तर बाबासाहेबांची त्या काळातली ती पुस्तकं सगळी जलसमाधी त्यांना मिळालेली होती. तर अशा या ग्रंथसंग्रहाच्या सोयीसाठी बाबासाहेबांनी राजगृह बांधलं. आणि किती ग्रंथसंग्रह असावा, राजगृहामध्ये 25,000 ग्रंथ होते बाबासाहेबांचे, आणि नवी दिल्लीतल्या घरामध्ये 9,000 इतके ग्रंथसंग्रह. आणि त्याच्यामध्ये तत्वज्ञान, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, चित्रकला, संस्कृती, विविध धर्मग्रंथ, धर्मशास्त्रावरची पुस्तकं, चरित्र ग्रंथ, कोश, ज्ञानकोश, अशा सगळ्या प्रकारची ग्रंथसंपदा बाबासाहेबांनी त्या काळात मिळवलेली होती. आणि गमतीचा भाग म्हणजे त्यावेळी पंडित मदन मोहन मालवीय हे BHU बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. त्यांनी बाबासाहेबांच्याकडे त्यांची ही सगळी ग्रंथसंपदा मागितली 2 लाख रुपयात. विचार करा, 2 लाख रुपये. 2018 साली जर माशेलकर सर आले होते तर त्या काळातल्या 1 रुपया म्हणजे 17,000 ही व्हॅल्यू त्यांनी काढली. त्यामुळे बाकीचे 17,000 गुणिले 2 लाख तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसा. नंतर बिर्लांनी सुद्धा बाबासाहेबांच्याकडे त्यांचा ग्रंथसंग्रह मागितला 6 लाख रुपयांना. मात्र बाबासाहेबांनी दोघांनाही स्पष्ट नकार दिला. आणि ही ग्रंथसंपदा कुणाला दिली तर त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ कला वाणिज्य महाविद्यालय मुंबई, सिद्धार्थ लॉ कॉलेज आणि मिलिंद महाविद्यालयावर, या 4 ठिकाणी बाबासाहेबांनी ही पुस्तकं दान दिली मुलांसाठी. विचार करा, पैसा मिळवायचा असता तर बाबासाहेबांना सगळ्या जगाच्या ओपन ऑफर होत्या, जागतिक मानांकित विद्यापीठांच्या. तर त्यांनी ह्या पद्धतीनं हे दान दिलं. आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थांचा उल्लेख निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण प्रसाराचं ध्येय ठेवून बाबासाहेबांनी या संस्था चालू केल्या. बाबासाहेबांनी फक्त महाराजांसाठी नाही काढल्या या संस्था, त्या परिसरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ व्हावा, प्रत्येक बहुजन मुलगा, अभिजन असू दे, कुठल्याही वर्गातला असू दे, त्या वर्गातली मुलं त्या त्या ठिकाणी शिकल्या. औरंगाबाद सारख्या ठिकाणी काढण्याचं कारण तेच होतं. आणि तिथं जी लोक तयार झाली ती आज खूप मोठ्या मोठ्या पदांवरती काम करतात. त्यामध्ये सगळ्या वर्गातली मुलं आहेत, सगळ्या धर्मांची मुलं आहेत, सगळ्या जातींची लोक आहेत, हे लक्षात घ्या. आणि बाबासाहेब पीपल एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिसीमध्येच बाबासाहेबांनी स्टेटमेंट केलेलं होतं की या संस्थेचं धोरण हे केवळ शिक्षण प्रसाराचं नाही, तर भारतात बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीचा ज्याद्वारे विकास होईल अशा पद्धतीचं शिक्षण देणं आम्हाला अभिप्रेत आहे. म्हणजे बाबासाहेबांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा, त्यासाठी मी हे धोरण सांगतोय. बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीचा विकास या माध्यमातून शिक्षणानं केला पाहिजे, ही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुढे बाबासाहेब एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये BA साठी दाखल झाले. इम्प्रुव्हमेंट चाळीच्या खोलीत 2 खोल्यांचा संसार होता. त्यावेळी रामजी बाबांनी काय केलं तर बाबासाहेबांना 9 वाजता झोपायला हवं आणि 2 वाजेपर्यंत स्वतः जागायचे. 2 वाजता बाबासाहेबांना उठवून अभ्यासाला बसवायचं आणि आपण त्यावेळी झोपायचं. आणि 5:30 वाजता त्या घरात कुणालाही झोपायचा अधिकार नव्हता. म्हणजे 2ला जे उठले ते कंटिन्युअस अभ्यास करतच राहायचं. आणि त्या काळातले बाबासाहेबांनी त्या काळात सुद्धा फार कष्टातून शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचे इराणी त्यांचे शिक्षक होते, त्यांच्या खोलीवरती जाऊन अभ्यासाला बसायचे 7:30 ते 1 वाजेपर्यंत. मग एक गिरणी कामगार जो कोर्टमध्ये कामाला असायचा, घराकडनं बाजरीची भाकरी आणि पोंगलाची चटणीचा कोरडा त्यांना डबा पोचवायचा, ते खायचे. 1 वाजता वर्गात बसायचं, ते झालं की परत अभ्यासाला बसायचं, संध्याकाळी आलं की परत 9ला झोपून परत देणं करा. अशा पद्धतीनं बाबासाहेब BA झालेले आहेत. आणि त्या काळामध्ये त्यांना बुद्धाचं चरित्र ज्यांनी मॅपिंग झाल्यानंतर दिलं होतं, केळुसकर गुरुजींनी सयाजीराव गायकवाडांच्याकडे रद्दबदली करून बाबासाहेबांना महिना 25 रुपये ही स्कॉलरशिप दिली होती. त्यातून बाबासाहेबांचं हे शिक्षण BAचं झालं. आणि त्याची परतफेड म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की आता आपण संस्थानाची नोकरी करायची. त्यामुळे ते गेले. रामजी बाबांना संस्थानी नोकरीचं आणि तिथं काय होणार, यांना कशा पद्धतीच्या वागणुकीला सामोरं जावं लागणार याची जाण असावी कदाचित. त्यांनी पहिल्यांदा बाप लेकाचं भांडण झालं या विषयावर. बडोद्याला त्यांनी जॉईन व्हायचं की नाही, बाबासाहेब आणि त्यांच्यामध्ये आबोला झाला. त्यातून बाबासाहेब निघून गेले. रामजी बाबांनी इकडं हातून धरला आणि खरोखर बाबासाहेबांना तिथं अतिशय विदारक अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, जातीभेदाच्या वागणुकीला तोंड द्यावं लागलं. मात्र रामजी बाबांची प्रकृती खूप बिघडल्याची तार आली आणि बाबासाहेब परत आले इकडं. आणि शेवटचे मुलाची भेट घेऊन रामजी बाबा यांचं निधन झालं फेब्रुवारी 1913 मध्ये. मग हा सगळा प्रकार
बाबासाहेब मुंबईत होते, सयाजीरावांच्या कानी घालावं म्हणून मलबार हिलवर महाराजांचा राजवाडा होता, तिथे गेले आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली की कशा पद्धतीची वागणूक मला या बडोदा संस्थांमध्ये मिळाली. त्या काळात नुकतेच राजेसाहेब परदेशातून आले होते आणि काही मुलांना आपल्या चांगल्या पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाला पाठवायचं असं त्यांच्या डोक्यात चाललं होतं. बाबासाहेब त्यांची कैफियत सांगत असताना महाराजांच्या डोक्यात हे विचार चालू होते. त्यामुळे बाबासाहेबांना असं वाटलं की महाराज आपलं काही ऐकतच नाही, महाराजांनी सांगितलं उद्या परत येईल. आणि गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी महाराजांनी विचारलं तुला काय शिकायचं आहे, पुढे शिकावं. माझ्या डोक्यात असं आहे की उच्च शिक्षणाला मुलांना अमेरिकेला पाठवायचं माझ्या डोक्यात आहे. तेव्हा बाबासाहेबांना त्यांनी त्यांची रुची विचारली तर बाबासाहेबांनी सांगितलं की समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि पब्लिक फायनान्स या विषयामध्ये मला काही पुढे शिकायची इच्छा आहे. महाराजांनी त्यांना सांगितलं मी तुला अमेरिकेला पाठवतो. शिष्यवृत्ती आणि लगेच बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि दरमहा 11.5 पाऊंडांची एवढी शिष्यवृत्ती मिळाली. आणि जून 13 ते जून 16 या कालावधीसाठी बाबासाहेबांना अमेरिकेला जायची संधी मिळाली. जुलै 13 मध्ये बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले आणि तिथल्या राज्यशास्त्र विभागामध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. त्यात अर्थशास्त्र हा बाबासाहेबांचा मेन विषय होता, प्राईम विषय ज्याला म्हणायचे. आणि इतर दुय्यम म्हणून जे विषय घेतले बाबासाहेबांनी त्यामध्ये समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि राजकारण हे विषय घेतले. त्याशिवाय आता तुम्ही म्हणणारे 4 विषय शिकले का, तर नाही. बाबासाहेबांचे पेपर किती होते तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांनी अर्थशास्त्राचे 29 पेपर होते त्यांना अभ्यासक्रमाला. किती? अर्थशास्त्राचे 29 पेपर, इतिहासाचे 12 पेपर, समाजशास्त्राचे 6 पेपर, मानववंशशास्त्राचे 4 पेपर, राज्यशास्त्राचे 3 आणि फ्रेंच आणि जर्मन भाषेचा 1. असे 56 विषय बाबासाहेबांना त्यावेळी अभ्यासक्रमाला, 56 पेपरचा अभ्यास करायचा होता. आणि 3 वर्षामध्ये एम ए करायचं होतं. एम ए तर करायचं होतं, पीएचडी पण बाबासाहेबांना करायचं होतं. बाबासाहेबांनी 3 वर्षात एम ए आणि पीएचडी केली. काहीच ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये काय. आणि अशा पद्धतीनं ही ज्ञानपिपासा बाबासाहेबांची किती तीव्र स्वरूपाची होती आपण यावरनं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या काळात प्राध्यापक आर ए सेलिंगमन सारखा माणूस, जागतिक ख्यातीचा अर्थतज्ञ, त्यांचा मार्गदर्शक गुरु होता. हा गुरु बाबासाहेबांच्या बद्दल काय म्हणाला माहिती आहे का, हाताखाली किती हार्डली 2-3 वर्ष. आणि त्यातही त्यांनी जे शिफारस पत्र नंतर दिलं बाबा, तेव्हा त्यावेळी वर्षातून 3 वेळा फार तर मी भेटलो असे म्हणतात बाबासाहेबांना. मात्र त्यांच्या प्रज्ञेनं, त्यांच्या अभ्यास वृत्तीनं हे इतके प्रभावित झाले होते की मला लाभलेला अतिशय उत्तम उच्च तत्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर आंबेडकर, असं सेलिंगमन सरांसारखा माणूस त्यांच्याबद्दल उद्गार काढतो. आणि बाबासाहेब या गुरूंच्या बद्दल काय उद्गार काढतात बघा, किंवा एकूणच पाश्चात्य शिक्षण पद्धतीमध्ये. बाबासाहेब BA झाले एल्फिन्सन कॉलेजमध्ये, त्यांना तिथे काही त्यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक पण लाभले. मात्र बाबासाहेबांची शिक्षणाकडून अपेक्षा जी होती की ते म्हणतात की त्या शिक्षणानं माझ्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं नाही, काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा जी व्हायला पाहिजे ती मला त्या अभ्यासक्रमात निर्माण झाली नाही. मात्र बाबासाहेबांच्या मध्ये या गुरूंच्या मुळे काय झालं की बाबासाहेब सांगतात की स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा मला या गुरूंनी दिली. म्हणजे जेव्हा सेलिंगमन सरांच्याकडे बाबासाहेब त्यांचा रिसर्च प्रॉब्लेम घेऊन गेले तर ते येस यू कॅरी ऑन विथ युअर रिसर्च, तुला तुझा मार्क सापडेल, अशा एका वाक्यात सेलिंगमननी त्यांना वाटेल लावलं. आणि मग तिथून बाबासाहेबांना ती स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा आहे. गुरुपासून काय घ्यायचं, तर ह्या गोष्टी शिक्षणापासून आपण अभिप्रेत काय करायचं. आपण म्हणतो का इथं आज वर्गात काहीतरी नव चैतन्य निर्माण व्हावं, काय झोप आलं, झोप यायला लागलं, चैतन्य लाभ, ह्या दृष्टीने आपण वर्गात बसतच नाही. आज काहीतरी नवीन शिकवणार आहे, मास्तर पास व्हायचं तेवढं शिकवणार, काय सांगायचं नाही, जे आउट ऑफ सिलेबस पुस्तकाच्या बाहेरचं काय सांगायला लागलं. बरोबर आहे, होते की नाही असं, हे काय नवीन सांगायला लागलं. म्हणजे आपल्याला एक शब्द बाहेर आवाज तर नको असतो, मग स्वतंत्र विचार करण्याच्या प्रेरणा येणार होतो. हे बाबासाहेबांनी झाला. आणि यातूनच मग ह्या स्वतंत्र विचार करण्याच्या प्रेरणेशी मग आपण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभरात जे काही पुढे संशोधन काम केलं त्याचा रिलेव्हन्स हा तिथं आहे, हे लक्षात घ्या. हा धागा त्यांच्या या प्रेरणेमध्ये आहे. आणि बाबासाहेब मग त्या 2 वर्षातच MA सुद्धा झाले. आणि त्यासाठी मग नुसतं हे पास व्हायचं नव्हतं,
त्यांना एक स्वतंत्र पेपर प्रबंध लिहायचा असतो, तर तो बाबासाहेबांनी इंडियन एन्शियंट कॉमर्स या विषयावरती लिहिला आणि लगेच पुढच्या वर्षी 1916ला लगेच पीएचडी पण झाले. त्यासाठीचा विषय बाबासाहेबांनी काय घेतला होता, द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी ह्या विषयावरती घेतला आणि तो सादर केला. त्यासाठी त्यांनी 1765 पासून ते 1914 पर्यंत अर्थशास्त्रावरती जे जे मटेरियल अवेलेबल होतं जगाच्या पाठीवरती त्या सगळ्याचा रेफरन्स बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये घेतलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भातून त्यांचा हा ग्रंथ साकार झाला होता. आणि तिथं अट अशी होती की त्याचं बुक फॉर्म मध्ये तुम्ही छापल्याशिवाय, जगासमोर आणल्याशिवाय तुम्हाला ती पीएचडी अवॉर्ड व्हायची नाही. बाबासाहेबांना पैसे कुठं होते, स्कॉलरशिपवर शिकणारा पोरगा पुस्तक कुठलं छापणार. मग त्यावरती विद्यापीठाने काढली की तुम्ही डॉक्टर ही पदवी लावू शकता, मात्र पुस्तक झाल्याशिवाय तुम्हाला डॉक्टरेट मिळणार नाही. तेही बाबासाहेबांनी केलं. मग PS किंग या कंपनीकडून जून 27 मध्ये मग हे पुस्तक इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावानं हे पुस्तक पब्लिश झालं आणि मग तेव्हा बाबासाहेबांना त्यावेळी ही पीएचडी अवॉर्ड झाली. त्याची एक फार मजेशीर गंमत आहे. जेव्हा ब्रिटिश सरकारनं सर एडमंड हिल्टन यांच्या नेतृत्वाखाली रॉयल कमिशन पाठवलं भारतामध्ये भारतातल्या एकूण करन्सीचा अभ्यास करण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी, तेव्हा त्या कमिशनचे 15 सदस्य होते. काही आपले भारतीय सुद्धा त्यामध्ये होते. प्रत्येकाच्या हातामध्ये बाबासाहेबांच्या ह्या पुस्तकाची प्रत होती आणि कमिशननं भारतामध्ये एकूण 50 ठिकाणी साक्षी घेतल्या. त्यामध्ये 46 अर्थतज्ञ होते, त्यापैकी एक बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांनी त्यावेळी या कमिशनला ही साक्ष दिलेली. म्हणजे विचार करा किती मूलभूत स्वरूपाचं काम होतं की ब्रिटिश सरकारला सुद्धा, जे त्यावेळी या जगाच्या पाठीवरची महासत्ता होती, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा रेफरन्स घेतल्याशिवाय पुढे जाता आलं नाही. ही प्रज्ञा आहे, लक्षात येत आहे. तर ह्या पद्धतीनं अशा बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि कोलंबिया विद्यापीठाचा आणखी एक नियम होता की कुठल्याही एका कुठ प्रश्नावर, म्हणजे प्रॉब्लेम घ्यायचा, रिसर्च प्रॉब्लेम, त्याच्यावरती तुम्ही स्वतंत्र पेपर करायचा. बघा हे अशा तुम्हाला अशा अटी टाकल्या तर तुम्ही म्हणा नको ते शिक्षण, त्यापेक्षा जातो आम्ही बांगल्यात. किती बघा 3-4 रिसर्च पेपर त्या काळात बाबासाहेबांनी केले. आणि ह्यावेळी बाबासाहेबांनी पहिल्यांदा काय केलं होतं की संभाजी महाराजांचा अभ्यास घेतला होता आणि तो त्यांचा पेपर तयारी झाला होता. मात्र बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की नाही, आपल्याला जर इतका मूलभूत काम करायचं आहे तर आपण आणखी दुसरा घेऊया विषय. आणि बाबासाहेबांनी विषय घेतला भारतातील जाती व्यवस्था, त्यांची व्युत्पत्ती, उद्गम आणि विकास. या पद्धतीचा प्रॉब्लेम घेऊन बाबासाहेबांनी पहिला पेपर ठेवला बाजूला. एखाद्याने सबमिट केलं असं आणि मिळवलं असतं नाही. अत्यंत मूलभूत स्वरूपाचा अभ्यास केला बाबासाहेबांनी. आणि प्राध्यापक त्यावेळी समाजशास्त्राचे जागतिक ख्यातीचे प्राध्यापक गोल्डन व्हायझर म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं प्रबंध वाचन झालं. तर ते प्रचंड प्रभावित झालेले होते. आणि बाबासाहेबांनी त्यावेळी असं मांडलं की जे काही जाती व्यवस्थेचा उगम आहे तो बेटी व्यवहार बंदीच्या प्रथेमध्ये आहे. जसजसा मानव समाज प्रगत होत गेला तसं त्यांच्यामध्ये रक्त व्यवहार, बेटी व्यवहाराची प्रकरणं बंदिस्त होत गेली. समाज एकमेकांमध्ये लग्न लावताना बंदिस्त पद्धतीनं करू लागला आणि तिथं जाती व्यवस्थेचा उद्गम आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी तो निष्कर्ष मांडला आणि पुढे त्यांनी त्याचं आणखी परत एक्सप्लोरेशन चालूच ठेवलं. म्हणजे 1946 मध्ये शूद्र कोण होते आणि त्यानंतर पुढे त्याचा सिक्वल म्हणून अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे झाले, हाही प्रबंध. म्हणजे बाबासाहेबांनी हा किती मूलभूत पद्धतीने जाती व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे ही पुस्तकं त्याची उदाहरण आहे. अतिशय मॅक्रो लेवलला बाबासाहेबांच्या इतका कुणीही जाती व्यवस्थेचा अभ्यास केला नाही, लक्षात घ्या. तर ही त्यांची बाबासाहेबांची होती. आणि बाबासाहेबांचं हे पहिलं वाङ्मयीन अपत्य होतं असं. आणि हे MA PhD झाला, आणखी थोडा कालावधी शिल्लक राहिला. विचार करा, म्हणजे 3 वर्ष आता झालं आता काय नाही असं नाही. बाबासाहेबांना असं वाटलं की आपण दरम्यानच्या काळात उरला वेळ तर जाऊ पुढे कुठेतरी. लंडनला गेले, तिथं काहीतरी आपण काम करा. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी मुदतवाढीचं पत्र स्कॉलरशिपचं पाठवलं आणि लंडनला गेले. त्यांना 1 वर्षच मुदतवाढ मिळाली दिवाणांकडून. आणि मग त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये MSc ला ऍडमिशन तर घेतलंच, पण ग्रेज इन मध्ये बार ॲट लॉ साठी सुद्धा ऍडमिशन घेतलं. आणि ह्या दोन्हीचा सायमल्टेनियस अभ्यास केला
पण वेळ कमी पडला. त्यामुळे बाबासाहेबांनी लंडन युनिव्हर्सिटीला रिक्वेस्ट केली की मला एक मुदतवाढ थोडी द्या, मला थोडी मुदत द्या, मी परत येऊन माझा अभ्यास करतो. आणि लंडनच्या सिनेटनं 4 वर्ष थांबण्याची तयारी दाखवली. 4 वर्षानंतर मात्र मुदतवाढ नाही. त्यामुळे त्या दरम्यानच्या काळात ग्रेजीच्या 4 टर्म भरल्या होत्या, 4 बाकी होत्या. याच्या सुद्धा एमएससीच्या प्रबंधाचं सबमिशन सुद्धा त्यांचं बाकी होतं. अशा अर्धवट स्थितीत बाबासाहेब आले, बडोद्याला रुजू झाले. बडोद्याला आल्यानंतर तिथं बाबासाहेबांना अर्थ खात्याचं मंत्री करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये होतं सयाजीरावांच्या. मग तोपर्यंत मात्र त्यांना मिलिटरीचा सेक्रेटरी म्हणून त्यांनी नेमणूक केली होती. आणि एवढा उच्च विद्याभूषण, आता पूर्वी बीएससी नव्हती परिस्थिती, आता तरी एम ए आणि पीएचडी माणूस होता. अशा माणसानं सुद्धा अस्पृश्यते, म्हणजे एक विचार करा, आज तर असं कोणी टाकलं तर मग ठेकेवर पैसे नाही उठतात असा कुठला तरी मुगरून रस्त्यावरचा बूट पॉलिशवाला सुद्धा म्हणतो. आणि ह्या मोठ्या माणसाच्या अंगावर तिथला शिपाई अशा जर फायले आणून फेकत असेल तर काय वाटलं असेल. माणूस पाणी प्यायला गेला तिथल्या कॉमन रांजणामधून, तिथं तिथला एखादा येऊन दिवाण सांगत असेल तुम्ही हे पाणी पिऊ नका, काय वाटत असेल. राहायला जागा नाही, नाव बदलून राहावं लागलं पारशाकडे, तिथूनही हाकलून दिलं. लक्षात घ्या, त्या रात्रीचा प्रसंग असा आहे की अशा माणसाला, इतक्या विद्वान माणसाला बडोद्यामध्ये, अमरावती शहरामध्ये, जो बडोदा संस्थांचा मिलिटरी सेक्रेटरी होता, आणि त्या एका बागेमध्ये बाबासाहेब जाऊन संध्याकाळी थांबलेले आहेत. त्या बाकड्यावर बसून विचार करत जायचं कुठं, डोळ्यातून घणाघणा पाणी गळते. विचार करा, हे फार विदारक प्रसंग आहे. जेव्हा जेव्हा हे मी वाचतो ना, मी हेलावून जातो. आणि इमॅजिन करा, आम्ही नको तो गोष्टीचा अभिमान आणि स्वाभिमान मिळवतो, आणि हा माणूस अशा पद्धतीने जाऊन त्याला जागा नाही कुठे. आणि मग अशाच विमनस्क परिस्थितीत बाबासाहेब परत येतात. होता परत जाण्यासाठीचा पैसा तर गोळा करायचा आहे. मग काय, कुठेतरी शेअरची कन्सल्टन्सी चालू केली, कुठेतरी 2-4 फुटकळ शिकवण्या लावल्या. शेअरची कन्सल्टन्सी पण काम बंद पडली, उत्तम चालायची. म्हणजे पैसा मिळवून द्यायचा मार्ग माणूस चांगला सांगतोय, फक्त महाराज म्हणून त्याच्याकडे जायचं. अशा तऱ्हेने ती कन्सल्टन्सी बंद पडली. मग त्यांच्या लक्षात आलं की असं फुटकळ कामाने काय आपलं होणार नाही, आपण कुठेतरी चांगली नोकरी पाहिजे. दरम्यानच्या काळात सिडनेहॅम कॉलेजमध्ये मग एक जागा निघाली होती अर्थशास्त्राची, आणि मग त्यासाठी बाबासाहेबांनी खूप खटपटी केल्या. आणि त्यानंतर मग तिथे पॉलिटिकल इकॉनॉमीचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले. तिथेही विद्यार्थी तुमच्यासारखे आता हा भार आम्हाला काय शिकवणार म्हणून वर्गात यायचे. मात्र बाबासाहेब पण तयारीचे. एक लक्षात घ्या, शिक्षकांनी पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जेव्हा बाबासाहेब तेव्हाही बीडीडी चाळ त्यांनी सोडली नाही. पैसा पाहिजे, पैसा आपल्याला गोळा करायचा आहे, आरामात राहू शकले असते. रमाबाईंना बाबासाहेब जे द्यायचे ना राशन, रेशनिंग होतं घरामध्ये, 2च काळ्या पेट्या, त्यातच महिनाभर चालवायचं. खर्चाला 50 रुपये, सगळं महिना त्यामध्ये चालवायचा. अशा पद्धतीचे करून बाबासाहेब पुंजी साठवत होते. आणि अशा खोल्यामध्ये बाबासाहेब 16 वेळा नोट्स तयार करत होते. रिव्हिजन काय असते नोट्सची, इतकी तयारी. बरं, त्यांच्यासारखा माणूस असा जो उभा राहिला असं तरी असं सहज देऊ शकला नाही, पण नाही. 16 वेळा रिव्हिजन बाबासाहेब करायचे आणि त्यातून लेक्चरला उभे राहायचे. त्यावेळी परिस्थिती अशी झाली की आसपासच्या कॉलेजमध्ये पण मुंबईतली मुलं बाबासाहेबांच्या लेक्चरसाठी येऊन बसायला लागली वर्गामध्ये, शिक्षकांच्या परवानगी घेऊन. इतकी प्रज्ञा. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी ही सगळी बचत आणि राजर्षी शाहू महाराजांनी परत त्यांना केलेली मदत, यामधून बाबासाहेब परत लंडनला आपलं उर्वरित शिक्षण पूर्ण करायला दाखल झाले. मग त्यावेळी बाबासाहेबांनी लंडन युनिव्हर्सिटीची जनरल लायब्ररी, गोल्डस्मिथ लायब्ररी ऑफ इकॉनॉमिक लिटरेचर, ब्रिटिश म्युझियम लायब्ररी आणि इंडिया ऑफिसची लायब्ररी, या 4 ग्रंथालयात दिवसभर माणूस फिरत असेल. एमएससी आणि डीएससी ची तयारी त्यांची चालू होती. प्रचंड. त्यांनी सकाळी 6ला नाश्ता करून जे काही त्यांची लँडलेली देईल तो घ्यायचा, बाहेर पडायचं. दुपारी एखादा बोवरीम किंवा पाव मिळाला तर मिळाला, खाल्ला नाही तर नाही. आणि परत अभ्यास. लायब्ररी मधून फिरून सगळं थोडा फेरफटका मारला की रात्री 8ला परत बसायचं, पाठेपर्यंत परत लेखन वाचन. काय ज्ञान साधना, काय ज्ञान यज्ञ. आणि अशा अनेक अडचणींना तोंड देत अर्धपोटी राहून बाबासाहेबांनी प्रोफेसर एडविन कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध डीएससीच्या पदवीसाठी 1922 मध्ये विद्यापीठाला सादर केला. आणि जून 21 मध्ये विद्यापीठाने त्यांच्या प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरिकल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
हा प्रबंध MSCच्या पदवीसाठी पण स्वीकारलेला होता. आणि याच्या बरोबरीनं बाबासाहेब बार ऍक्ट लॉ पण करतो. एक लक्षात ठेवा, बार बॅरिस्टर होणे ही सोपी गोष्ट नव्हती त्या काळामध्ये. 8-8, 10-10 वर्ष लागायची, इतकी अवघड गोष्ट होती. आणि त्या अभ्यासाकडे लक्ष होतं. त्याची सुद्धा फायनल परीक्षा उत्तीर्ण बाबासाहेब त्यावेळी बॅरिस्टर पण झाले होते. बघा, 1 वर्षामध्ये काय काय माणूस करतोय आणि पुढे गेल्यानंतर ह्या पदव्या कशा पद्धतीने करतोय. आणि DSCचा निकाल लागेपर्यंत आता करायचं काय असं म्हणून बाबासाहेब आता आणखी थोडं काहीतरी रिसर्च करू, काहीतरी नवीन करू म्हणून जर्मनीला गेले, बॉन युनिव्हर्सिटीमध्ये. तिथं जाऊन 4 महिने त्यांनी रिसर्च केला. तिथला रिसर्च प्रॉब्लेम तयार करायला चालू केला. तिथल्या फायनान्स बद्दल आणखी काही त्याचं डिटेलिंग करता येते का, तिथे डॉक्टरेट मिळवावे म्हणून बाबासाहेब तिथे गेले. आणि मात्र दरम्यान काय झालं की बाबासाहेबांनी त्यांच्या प्रबंधामध्ये DSCच्या ब्रिटिश सरकारच्या भारतातली जी इकॉनॉमिक पॉलिसी होती तिच्यावर प्रचंड टीका केलेली होती. आणि ती तिथले जे पॅनल होतं इकॉनॉमिक्सचं ते त्यांना आवडलेलं नव्हतं की ब्रिटिश सरकारवरती हा टीका करतो म्हणजे काय झालं. त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही हे तुमचे निष्कर्ष सगळे गाळून टाका आणि किंवा फेरफार करून काहीतरी सादर करा, म्हणजे मग आम्ही तुमचा प्रबंध मान्य करू. आता परत तुमचा माझा विचार करूया. बरं, ते स्कॉलरशिप वरती आलोय आता, एवढ्यासाठी आता महिनाभर राहिलाय, ठीक आहे, कल्परी देऊन टाकतो. नाही, बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं तुमचं हे म्हणणं मला बिलकुल मान्य नाही. माझं काय चुकलंय, कुठले निष्कर्ष चुकलेत, माझं कुठलं म्हणणं चुकलंय तेवढं मला सांगा, मी ते रिवाइज करतो, ते मला प्रूव्ह करून द्या. सगळंच बदलून द्या म्हणला तर मात्र मला ते शक्य नाही, मला डिग्री नाही मिळाली तरी बेहतर, हे बाणेदारपणे सांगितलं. परत एवढ्यावर थांबलं नाही. परत पॅनल एक लक्षात ठेवा, आज PhDचे तुम्ही जाओ पॅनल समोर, तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, हे तुम्ही सांगू शकताय का विचार करा. परत पुढे बाबासाहेबांनी काय सांगितलं की परत धमकी कशी बघा, मी भारतात परत गेल्यावरती हा प्रबंध असाच्या असा पब्लिश करेन आणि मग सगळ्या जगाला समजेल की कोण शास्त्रीय आणि कोण चुकीचं बोलतो. असं म्हटल्यानंतर त्यांचे कॅनन सरांच्या लक्षात आले की हे पाणी काही ऐकणार नाही. पण त्यांनी मध्यस्थी केली की बाबा, ते म्हणाले की प्रबंधातली माहिती ही जरा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहे, त्यामुळं ती तशीच आपण ठेवूया आणि निष्कर्षांना पण धक्का नको लावूया, फक्त तेच जरा वेगळ्या पद्धतीने मांडूया, असं म्हणून त्यांनी दोन्ही बाजूला कन्व्हिन्स केलं. आणि मग बाबासाहेबांची मुदत संपत आली. त्यांनी मग ते म्हणाले की आता भारतात जाऊन परत पाठवतो हा थेसिस, आणि बाबासाहेब भारतात परत आले. आणि तो त्यांनी 1900 ऑगस्ट 23 मध्ये एप्रिलमध्ये ते परत आले आणि 1923ला त्यांनी तो सुधारित प्रबंध पाठवला. आणि त्यानंतर त्यांना DSCची पदवी जाहीर झाली. जेव्हा त्यांना DSCची डिग्रीची तार आली ना, तेव्हा बाबासाहेब ढसाढसा रडले. कारण ह्या सगळ्या खस्ता खाल्ल्या होत्या. दिवस रात्र सगळ्या लंडनमध्ये पार्किट करून, सगळ्या लायब्ररीमध्ये भेटून, रेफरन्सिंग करून, परत शेवटच्या क्षणाला हा संघर्ष करून डिग्री मिळाल्यानंतरच ते समाधान आहे ते अश्रूच्या रूपानं त्यांच्या डोळ्यातून वाहत होतं. तर अशा पद्धतीचा हा सगळा शिक्षणासाठीचा महायज्ञ बाबासाहेबांनी मांडलेला होता. पुढेही त्यांचा हा रिसर्च, लेखन या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या. मात्र आजकाल एक आपण लक्षात घेऊया, या पार्श्वभूमीवरती आपण बाबासाहेबांच्याकडून काय घ्यायला. आज आपल्या समोर अनेक प्रलोभन असतात, काही सामाजिक असतात, काही व्यक्तिगत असतात, आणि आपण विद्यार्थी त्याला बळी पडतो. तर अमेरिकेमध्ये सुद्धा असं आलं नव्हतं का प्रलोभन, खूप मोठं. आता लाल बाल पाल ही भारतातली महान असं त्रयी होती. त्यातले लाला लजपतराय डायरेक्ट बाबासाहेबांना ऑफर देत होते की तुमच्यासारखा माणूस हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये असला पाहिजे. तेव्हा लाला, एक लक्षात घ्या, आज मोदी तुमच्या समोर उभे राहिले, आजचा प्रभावी नेता आपण म्हणून त्यांचं नाव घेऊ, तुमच्यासमोर उभे राहिल्याने तुमची आम्हाला फार गरज आहे, कुठल्या तोंडात नाही म्हणणार आहे. मी इमॅजिन करा तुम्ही, अशा वेळेला लाला लजपतराय बाबासाहेबांना सांगतो तुमची फार देशाला गरज आहे, तुम्ही या माझ्यासोबत. कारण स्वतः सेलिंगमन सरांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेबद्दल लाला लजपतरायांना सांगितलेलं. आणि तेव्हा बाबासाहेब त्यांना काय सांगतात की साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी इथे एका संस्थांच्या स्कॉलरशिपवरती शिक्षणासाठी आलो, आणि ते न घेता मी ह्या गोष्टी जर करायला लागलो तर त्या माझ्यावरती जो विश्वास आहे आणि मला जी स्कॉलरशिप मिळाली तिच्याशी प्रतारणा होईल, त्यामुळं मला कृपया माफ करा. आहे ही प्रज्ञा, ही धमक आपल्यामध्ये ही नाही म्हणण्याची, ही बाबासाहेबांनी तयार केलेली होती. आणि बाबासाहेबांनी
पुढच्या आयुष्यात सुद्धा जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं विद्यार्थ्यांशी संवाद साधा. बाबासाहेबांची काय अपेक्षा होतं विद्यार्थ्यांच्याकडून आणि शिक्षणाकडून? 3 गोष्टींचं सदैव पालन करावं असं बाबासाहेब सांगतात. कुठल्या त्या? तर विद्या, स्वाभिमान आणि शील, या 3 गोष्टी. आणि विद्या म्हणजे नुसतं शिक्षण नाही. मगाशी मी सुरुवातीपासून ते सांगतो की नॉलेज, आणि नॉलेज नुसतं नाही तर त्यामधून विकसित होणारं शहाणपण, विजडम, हे बाबासाहेबांना आपली अभिप्रेत आहे. एखादी गोष्ट आपल्या कानावर आली की आपण लगेच भारावून जातो. तिच्या मागचं वैज्ञानिक तथ्य जाणून घेत नाही की त्याचा आपण सारासार विचार करत नाही, या मागची पार्श्वभूमी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. तर तुमच्यामध्ये शिक्षणानं हे बदल झाले पाहिजे. तो सारासार विवेक तुमच्यात तयार झाला, ते शहाणपण तुमच्यामध्ये आलं पाहिजे, ही बाबासाहेबांची अपेक्षा. दुसरं काय? स्वाभिमान. स्वाभिमान शिक्षणामध्ये जर तुमच्या निर्माण झाला नाही, तो ताठमानेनं जगायला शिकवतो तुम्हाला. आणि कोणासमोरही कशासाठी हात न पसरण्याची प्रज्ञाशीलता आपल्यामध्ये तयार होते. तर तो स्वाभिमान बाबासाहेबांना अभिप्रेत होता. आणि शिक्षणामधून जर नैतिक बाबी तुमच्यात विकसित झाल्या नाही, नैतिक बळ तुमच्यात विकसित होणार नसेल, तर असं शिक्षण हे कुच कामाचं आहे, असं बाबासाहेबांनी स्पष्टपणानं सांगितलं. आणि शिक्षणामध्येच असलं नैतिक अधपतन देणारं शिक्षण जर असेल, किंवा जे शिक्षण हे नैतिकतेपासून लांब आहे, असं शिक्षण हे तुम्हाला गर्तेतच घेऊन जाणार आहे. तुम्हालाच नाही तर सगळ्या राष्ट्राला ते विनाशाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळं नैतिक आचरणाला बाबासाहेबांनी हे अशा पद्धतीचं महत्व दिलेलं आहे. विद्यार्थी दशेमध्ये राजकारणाला महत्व देऊ नका. तुमच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करा, मागा, फायदा करून घ्या, विद्यार्थी संघटना उभ्या करा. मात्र जर एखाद्या बोटात शिरलात तर तुम्ही तुमचा स्वतःचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमावता कामा नये. ह्या अटीवरती, बेसिक अटीवरती बाबासाहेब तुम्हाला ती परवानगी देतात तुमच्या संघटना उभारण्यासाठी. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आज आपण वर्गात येऊन बसतो ते आपले सगळे अजेंडे घेऊनच असतो. आपण समोर शिक्षकाकडून सुद्धा आपण खिशाला मोबाईल लावून त्याचं रेकॉर्डिंग करून बाहेर व्हायरल करायचा आपला प्रयत्न चालू असतो. शिक्षकांना व्यवस्थित सिलेबस शिकवता पण येत नाही, अशी अवस्था झालेली आहे. ते ठेवा नाही, ह्या गोष्टी वर्गाच्या बाहेर ठेवूयात आपण आणि इथं शिकायला येऊया. समजून घ्या आधी कुठला इझम आपल्याला काय सांगतो. नाहीतर तुमच्याकडे एक्स्ट्रीमिझम शिवाय दुसरा कुठलाही तुमच्यामध्ये विकास होणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बाबासाहेब नेमका हाच धोका सूचित करतात की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्वतःला इव्हॉल्व्ह केलं पाहिजे. आणि यासाठीच त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांनी हयातभर या शिक्षणाचा प्रसार केला. आणि याच व्हॅल्यूज, सार्वत्रिक सक्तीचं शिक्षण बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलं. आणि त्यातूनच शिक्षण हा राष्ट्रीय उन्नतीचा आणि उच्च नीच भेदभावातून एक सुटकेचा महामार्ग म्हणून आपल्यासमोर येतो, हे आपण लक्षात घेऊया. आणि मग बाबासाहेबांचा या ज्ञानाचा आणि या सगळ्या कॉन्ट्रीब्युशनचा गौरव लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं केला. विशेष मानपत्र त्यांना दिलं. कोलंबिया विद्यापीठानं द मॅन हू टर्न द व्हील ऑफ लॉ टुवर्ड्स सोशल जस्टिस फॉर ऑल अशा शब्दामध्ये डॉक्टर ऑफ लॉज ही त्यांना पदवी दिली. आणि त्यावेळी त्यात काय म्हणलं की भारताचे एक प्रमुख नागरिक, सुप्रसिद्ध समाजसुधारक आणि मानवी हक्कांसाठी लढणारा वीर, अशा शब्दांमध्ये कोलंबिया विद्यापीठ आपल्या या महान विद्यार्थ्याचा गौरव करतो. मित्रांनो, मला वाटतं बाबासाहेबांची ज्ञान साधनेचे इतिश्री किंवा फलश्रुती जी आहे ती अशा पद्धतीची आहे. मात्र ती पुढे घेऊन जायची असेल तर ती जबाबदारी तुमच्या माझ्यामध्ये आहे. त्यांनी जे करायचं त्यांच्या आयुष्यामध्ये केलं आणि ते सेल्फलेस पद्धतीने केलं. त्यांना सहज शक्य होतं या सगळ्यांपासून स्वतःला दूर करून खूप मोठी होण्याची संधी होती, मात्र ती त्यांनी या भारतासाठी घेतली नाही. मी नेहमी सांगतो की बाबासाहेबांनी जे समाज सुधारणेचं काम केलं, जे जाती निर्मूलनाचं काम केलं, यातून सगळ्यात मोठे बेनिफिशरी जर कोण असतील तर ते वरचे त्रैवर्णिक आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. चातुर्वर्ण विध्वंसन बाबासाहेबांनी केलं. यामुळं शूद्रातिशूद्रांचं कल्याण झालंच. आपण शिकायला लागलो, आपण पुढे आलो, हे लोक ते त्यांचं उत्थान तर झालंच. मात्र या वरच्या 3 वर्णांची सुद्धा त्या वर्णाच्या चौकटीतून सुटका झाली. बाबासाहेब मूक नायकात लिहितात की ही चातुर्वर्ण्य म्हणजे बिनजिण्याचा मनोरा आहे. ज्यानं ज्या मजल्यावरती जन्मायचं तिथंच मरायचं. म्हणजे ब्राह्मण आहे तो वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर क्षत्रिय, तिसऱ्या मजल्यावर शूद्र, चौथ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर वैश्य, चौथ्या मजल्यावर शूद्र. शूद्र कितीही लायक असला तरी त्याला वरच्या मजल्यावर जाण्याची परवानगी नाही.
आणि ब्राह्मण हा कितीही नालायक असला तरी त्याला खाली ढकलून देण्याची कोणाची प्रज्ञा नाही. हे चातुर्वर्ण्याचं, बंदिस्त चातुर्वर्ण्याचं वर्णन करतात. आणि या चातुर्वर्ण्याला बाबासाहेबांनी ध्वस्त केल्यामुळं वरच्या त्रैवर्णिकांचा बेनिफिट काय झाला सांगा. ब्राह्मण जो फक्त विद्येच्या क्षेत्रात मक्तेदारी बाळगायचा, तो जोशी वडेवाल्यापासून ते आंबेडकर चपलेपर्यंत सगळ्यांचे धंदे करू लागला. बेनिफिट नाही. जो पाटील फक्त शेतावर राबणूक करून घ्यायची होती, तो शिक्षणाच्या क्षेत्रात मक्तेदारी गाजवा लागला, ते दुकानं टाकायला लागला. मोकळीक नाही. जो पटेल फक्त धंदाच करायचा दुकानावरती बसून व्यवहारापुरतं शिक्षण घ्यायचं, तो आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये सगळ्यात जास्त पैसा मिळवतो, मोठमोठ्या कंपन्यांचा सीईओ होतो. मग ते तर बिझनेसमध्ये आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. हे आपण लक्षातच घेत नाही. बाबासाहेबांनी काय फक्त दलितांचं नाही, अरे हे हा सगळ्यात बेनिफिट आहे. आज ही जी प्रगती आहे देशाची ही अशा पद्धतीची आहे. आपण हे सांगत नाही, आपण हे समजूनच घेत नाही. आणि बाबासाहेबांना कुठेतरी मग दलितांचे कैवारी वगैरे म्हणून जे चौथीच्या पुस्तकात शिकतो ना, कारण त्याच्या पलीकडे आपण शिकतच नाही, समजूनच घेत नाही. त्या चौथीच्या पुस्तकातनं बाहेर पडा, पुढं सरकार. डिग्री घेताना हे नॉलेज तुमचं असं विकसित करा. एवढंच बाबासाहेबांच्या जीवनापासून आपण एवढं तरी चांगलं वाचूया, सकस वाचूया आणि ह्या देशाला एका युनायटेड स्टेटपर्यंत आपण घेऊन जाऊया. एक संघटित, हे आपल्यामध्ये भेद पाडण्याचे, भिंती बांधण्याचे प्रकार हे राजकारण प्रेरित आहे, हे समजून घेऊया. आणि आपण विद्यार्थ्यांनी तरी किमान याला बळी पडू नये. हेच बाबासाहेबांच्या आणि एकूण फुलेशाह आंबेडकरांच्या शिकवणुकीचं मर्म आणि मूळ आहे. एवढं समजून घ्यावं, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजनं मला बाबासाहेबांच्या ज्ञान साधनेबद्दल अतिशय सविस्तरपणानं तुमच्याशी चर्चा करण्याची संधी दिली, काही शेअर करण्याची संधी दिली, याबद्दल मी पुनश्च संस्थेचे, या संस्थेचे तमाम शिक्षक, आयोजक या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम.